माहीममध्ये नवरंग कंपाऊंडमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे। रेल्वे रुळाजवळील झोपडपट्टी परिसरामध्ये ही आग लागली। वांद्र्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ला सुद्धा या आगीची झळ पोहोचली आहे। आगीमध्ये 8 ते 9 घरं ही जळून खाक झालेली आहेत। आजूबाजूच्या गाड्यांचं सुद्धा यामुळे नुकसान झालंय। सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे येते। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। मुंबईच्या माहीम भागातली घटना। मी सध्या माहीममध्ये उभा आहे आणि माहीम ईस्ट वेस्टला जोडणारा जो आहे तो हा ब्रिज आहे, पब्लिक ब्रिज आहे। या पब्लिक ब्रिजला लागून हा संपूर्ण ईस्टचा परिसर आहे आणि याच ईस्टच्या परिसराला लागून या संपूर्ण झोपडपट्ट्या आहे आणि या झोपडपट्ट्यांना जी आहे ती खरं तर भीषण आग लागली आहे आणि यात एकंदरीत पाहिलं यामध्ये 8 ते 9 घरं संपूर्ण जळून खाक झालेली आहे आणि जर पाहिलं जर गॅस बाटल्याचा जो आहे तो या ठिकाणी ब्लास्ट झाले असल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे। मात्र सध्या जर पाहिलं या आगीवरती अग्निशमन दलाने खरं तर आता नियंत्रण मिळवलेलं आहे आणि जर पाहिलं सध्या कूलिंगचे काम जे आहे ते अग्निशमन दलाकडून सध्या सुरू असले सध्या आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहिलं तर भयावह परिस्थिती असल्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। संपूर्ण ज्या झोपड्या आहे त्या संपूर्ण पूर्णतः जळून खाक झालेल्या आहे आणि सध्या अग्निशमन दलाकडून जे आहे ते कूलिंगचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मात्र जर याचा फटका जर पाहिला तर रेल्वेला देखील पडला असल्याचं पाहायला मिळते। वेस्टर्न रेल्वेला खरं तर फटका पडलेला असल्याचं पाहायला मिळतं। मात्र जर पाहिलं या रेल्वेमध्ये पाहिलं तर रेल्वेचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, मात्र पोलीस आहेत आणि अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत या ठिकाणी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे याचा संपूर्ण फटका जो आहे तो रेल्वेला देखील आता पडला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रेल्वे जे आहे ते 10 ते 15 मिनिटं उशिराने खरं तर आता धावताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ह्या एकूणच या आगीचा फटका जो आहे तो आता रेल्वेवरती देखील पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच सध्या जर पाहिलं या आगीवरती सध्या आता नियंत्रण जे आहे ते अग्निशमन दलाने मिळवलेलं आहे आणि सध्या कूलिंगचं काम जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अविनाश माने, पुढारी न्यूज, मुंबई।